आयुष्यात कधीच कोणाला एवढं आपलं मानू नका का त्याच्या बिगर जगणंच विसरून जाऊ. कारण ज्याला आपले मानलं तोच जास्त रडवतं. कोणीच कोणाचं नसतं. भाऊ बहीण कोणी कोणाचं नसतं. जेव्हा आपले आई बाप आहे तेव्हा आपला भाऊ आपल्याला दारात उभा करतो. जर का आपले आई बाप गेले ना तर भाऊ सुद्धा आपल्याला लांब लांबच करतो. आयुष्यभर पुरणारा आपल्याला म्हणजे आपला नवरा असतो. त्याच्यामुळं नवऱ्यासोबत नीट राहा. कधीच राग राग करू नका. आजकाल बायका नवरा असून बी बाहेर लपडे ठेवतात. पण तेच गोष्ट जर आपल्या नवऱ्याला माहीत पडली तर नवऱ्याला किती दुःख वाटतं हे सुद्धा विचार करते नाही. आपणच विचार करा, जर आपल्या नवऱ्याचं बाहेर लफडं असलं तर आपल्या मनावर काय बितल. त्याच्यामुळे आपल्यावरूनच आपण विचार करावा. जर आपण बाहेर लफडे ठेवले तर आपल्या नवऱ्याला माहीत पडल्यावर त्याच्या मनाला काय लागल. अरे आपला नवरा आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो का आपली बायको चांगली राहावा, चांगलं खावा आणि कोणाकडे जाऊ नये म्हणून आपला नवरा आपल्यासाठी उन्हातान्हात कष्ट करतो. आणि आपण जर असे धंगडे केले तर कसं कोण विश्वास करेल. जसं काचेचा भांडा एकदा तुटला ना तर जुडत नाही, तसंच एकदा विश्वास तुटला तर जुडले जात नाही. म्हणून सोन्यापेक्षा किमती भरोसा असतो. तो भरोसा कधीच तोडू नका, कारण एकदा भरोसा तुटला तर वापस कधीच येत नाही. रिश्ते लय याच्याने बनतात पण एकदा की तुटले तर ते कधीच जुडत नाही. म्हणून भरोसा कधीच कोणाचा तोडू नका.